कोणत्या शिक्षकांचा मार खाला होता तू? हा, कोणत्या शिक्षकांचा मार खाला होता? पडशीत जर का आली नाही पडणार. हा, बघा मॅडम, लहानपण ती पुन्हा एकदा जगतीये है ना, पुन्हा एकदा लहानपण जगतीये. या सावकाशी या. अरे रे रे. आणि मग इथं पाणी पिण्याची काही आठवण आहे का तुझी? शाळा सुटल्यानंतर नाही का जेवणाच्या वगैरे घेऊन बसायचो. हा, डब्बा पण असेल ना, भाताचा डबा वगैरे. हा, प्यायचं. राजश्रीच्या शाळेत चाललेले आम्ही, ज्यावेळेस राजश्री लहान होती. कितीला होती इथं तू? दुसरीला होती. त्यावेळेस इथं होती, त्या शाळेत चालले. राजश्रीची शाळा दाखवता तुम्हाला आता, आणि राजश्रीच्या ज्या काही लहानपणीच्या आठवणी आहेत त्या तुम्हाला आता पाहायला भेटेल. आता तर नमस्कार मंडळी, आता आम्ही कुठे आलोय? तुम्हाला पाठीमागे शाळा दिसत असेल तर राजश्रीची शाळा आहे लहानपणीची. ज्यावेळेस राजश्री दुसरीला आणि तिसरीला या शाळेमध्ये होती. मी ज्यावेळेस या ठिकाणी आलो तेव्हा राजश्री बोलली की आमची शाळा इथं. म्हणलं चल मग तुझी शाळा बघून येऊ आणि आपल्या सगळ्या फॅमिलीला पण दाखवू. तर आता राजश्रीची शाळा पाहण्यासाठी आलेलो आहे. तुम्हाला सगळी शाळा दाखवतो आणि राजश्रीने काय काय करामत केली काय नाही ते सगळं सांगतो. आम्ही आलोय रविवारच्या दिवशी आणि माझी शाळा मला यांना दाखवतात. हा, शी बोलली माझी शाळा इथं. म्हणलं चल मला दाखव म्हणून. नाही, तो सीन सांग ना, की ज्यावेळेस सगळी जर प्रार्थना चालू होती त्यावेळेस कुठं उभं थांबली होती तू? असे आलेली गेट ना. हा, आणि हे असं समोर आहे ना. हा हा, हे सगळं आता चेंज झालंय. हा, हे काय छोट्याशा कमाने असे 2 खांब लावले आणि अशी पाटीची पाटी. हा, तर असं इथं मध्ये होता ना. हा, आणि मग मला पहिल्याच दिवशी लय उशीर झालेला शाळेत यायला, आणि मग मी लय घाबरले. दुसरीला होते तेव्हा. आणि मग राष्ट्रगीत चालू होतं. मग मी ते खांबाच्या त्या प्लेटच्या तिथे जाऊन नाही का, जस्ट चालू झालं तिथं गेलं मी, तिथेच थांबली. आणि प्रार्थना वगैरे होत तोपर्यंत पण तिथंच नाही का थोडंसं मग संपत आलं. मग मला बोलवलं वरंड्यामध्ये चाललेली प्रार्थना वगैरे. आणि मग मला बोलवलं मुख्याध्यापकांनी आमच्या. आता मला एवढं नाव वगैरे नाही का काही देण्यात नाही, असं गायकवाड सर असं काहीतरी होतं. तर मग त्यांनी मग मला असं बोलवलं आणि सगळ्यांना टाळ्या वाजवायला. आणि ही घाबरली. हिला वाटलं आता काय झालं, मला काय शिक्षा देतात का काय, मला लेट झालं म्हणून. पण तसं काय नव्हतं. राष्ट्रगीत सुरू झालं आणि ही इथं गेट पशी अशी स्तब्ध उभी राहिली होती. म्हणून मग एवढी छोटी आहे पहिल्यांदाच आली नाही का. किती वय असेल तुझं एक अंदाजे? दुसरीला म्हटलं. किती 7-1 वर्षाची असेल. आणि नवीनच ना सगळं. पण नाही. मग हिचा समोर घेतलं, म्हणले बघा एवढीशी मुलगी आहे पण राष्ट्रगीत चालू झालं स्तब्ध उभी राहिली. आणि आता लय बडबड करते. चला, तर मी आता खूप वर्षात आली, 2025 साल झाली. आणि दाखव. हा, आईची आपण राजश्रीची शाळा बघू कशी. हे बघा समोर किती छान आहे का नाही शाळा. बघा ग्राउंड वगैरे चांगलं मोठं होतं की तुझ्या शाळेचं. हे खेळायला वगैरे आता बनवलंय का कसं काय? हे आता बनवलंय, पण त्या टायमिंगला पण सीसॉ वगैरे ना. तिथं होतं ते सगळं. कुठे? इकडं? अच्छा, काय समोर हापसा दिसतोय ना. काय हापशापाशी तिथं होते म्हणजे खेळायला. आता इकडे घेतलं. आणि ह्याच शाळेत लग्न पण व्हायची 16तली. हा काय? एकदम 16. बरं आपलं नाही झालं इकडे. तेव्हा व्हायची. पण लय हुशार होती ना, लय गुणी बाळे म्हणत होते सगळे शिक्षक. आदर्श मुलगी आहे ना. इकडे आल्यावरती मी कधी माझं हे नाही का भेटेल मैत्रिणींना वगैरे असं. कुठे मैत्रिणी त्या? आता बऱ्याच जणांची तर लग्नच झाली, ज्यांना मी भेटायचे ना इकडे आल्यावर. त्यांची सगळ्यांची लग्न झाली. चला. आणि आमच्या एका मॅडमला पण भेटायचं, त्या लोणीत होता. पण आता त्या पण नाही, एवढं नाही का ध्यानात नाही राहतात लहानपणी. चला चला. हा हा, लहानपणी खेळायचा का मग तुम्ही? घसर कोणते चालले बघा मॅडम. लहानपण ती पुन्हा एकदा जगतीये है ना, पुन्हा एकदा लहानपण जगतीये. या सावकाशी आहे या. अरे रे रे नको नको पडेल तो. जा.
बघा लहानपण जगती तिच्या लहान बाळासोबत राजेश्री. नीट बर का पडू नको. सावकाश. आला आला मामा मामा. बघा काय चाललंय यांचं, कुठे गेल्यात. नवं ना हा पकडायला या तशीच त्याला घेऊन. हा त्याला ना मांडीव धर. ते नाही तर जाईन येऊन. भीती वाटते मग कायला घेऊन गेली. हा ना बरं हात इथं थांब फक्त हात लावायला. तर मी सावध थांब. हा य आले का. मला वाटलं असं पडत. हे अरे हे झोका कसला इथं. हा झोका गोल गोल बिंगतोय का झोका. बसायचा. थांब 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 1 मिनिट. तुझा एक झोपून घेतली त्यांनी. सोड. त्याला काय करू शकत नाही. लागला डायरेक्ट कुणायला. अजून थोडा मोठा असता तर मग खेळला असता तो मग घरीच नसता गेला. बरं चला. हा बसायचं. ते मला वाटतं असं असं गोल असणार खेळायचं बघ असं. अहो इथं वर लटकावलेलं असतं हे तुटलंय ते. हा ते झोका खेळायचं दोघांना मिळून असं. हा हाईट वाढवायची. इथं टाकली असती लहानपणी तर आता हाईट वाढली असती तुझी. आता काय लटकून उपयोग आहे. नाही स्वराजला दे ना मामाकडं. काय चाललंय. आधीच लटकली असती तर हाईट वाढली असते ना. ऐ चला नेक्स्ट. तुझा वर्ग बिर्ग कुठे आहे काय ते आहे का नाही. काय मस्त बनवले पण आता व्यायाम वगैरे झाडं वगैरे बघ ना मस्त आहे का नाही. बघ तिकडं अंगणवाडी आहे बघा. यांना आणलंय माझ्या शाळेमध्ये माझी शाळा दाखवायला. कसं वाटतंय. शाळा आहे ना राजेश्रीची एकदम छान आहे बघा. 2री आणि 3री ह्या शाळा. मी जर इथं असते ना लय हुशार झाले असते. मग तिकडे आलं मठ्ठ झाले. हा मैत्रिणीच त्या मठ्ठ हा ना. नाही तिकडे बालवडी बघा. तिकडे छोटा इथं मला प्राइज पण लय भेटलेत माहिती का. कुठं इथं. हा डान्स बिन्स मध्ये. वा वह्या बिया हे मम्मीला हा ना. शाळा चालू शिक्षकांना भेटता आलं असतं. 2 शिक्षक असतील ना जुने त्यांना. अंगणवाडी. अंगणवाडी आहे राजेश्रीची. मैत्रिणी असतं तरी पण त्यांनी मग जरा भेटलं असतं सगळे नाही का. त्याला इकून जाऊ आपण जरा. पण आता माझ्या सगळ्या मैत्रिणी बऱ्यापैकी आपल्याच साईडला. इकडे तू माहिती सांगायची तर मी माहिती सांगते. तर बघा आता ही शाळा आहे ना स्लॅब वाली बांधली वाटतं ना. पहिल्या कौलारू शाळा कशा असायच्या. हा जुन्या कौलाच्या शाळा. किती छान झाडं वगैरे लावली. फुलांची वगैरे झाडे मस्त आहे ना. मेहंदीची झाड असायची. मला ते आता आठवत नाही. मेहंदी बनवतो ना आपण हातावरची. आम्ही ते घ्यायची पानं अशी वाटायचो त्याची मेहंदी तयार करायची. वा शोपीसची झाडं वगैरे इथं मस्त पैकी. आणि हा वरांडा बघा. इथं मला वाटतं इथं शिक्षक लोक वगैरे इथं असतील. आणि हा सगळा पुढचा परिसर सगळी मुलं इथं राष्ट्रगीतेला वगैरे उभे राहत असत आहे ना. बघा कसं मस्त आहे का नाही. कलरिंग वगैरे एकदम छान केलेलं आहे. मुलांना नॉलेज भेटेल अशी चित्र. हे बघ इथं किती वर्ग आहे हा. हे बघ तिथे लिहिले 3री. बघ ना छोट्या अक्षरात. दरवाजे बघ जरा. 3री पहिली. हा म्हणजे तू कुठं होती. कितवीला होती इथं तू. 2री आणि 3री. मग 2री कुठे 3री बघू. हा बघ इथे 3री. हा इथं मग हा वर्ग राजेश्रीचा म्हणायचा आता. 3री मानलं आहे ना. चला पुढं. बघा इथं 5वीचा वर्ग आहे हा. त्याच्यावर लिहिलंय म्हणजे यांनी खडून लिहिलंय. वरती जायला जिना वगैरे. अरे वा इथे. हा इथं मंथ लिहिलेत बघा सगळे. आमच्या बाळाला शिकवतात. बघितलं जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै. पप्पाचा बर्थडे कधी असतो. आज
आज 20 जुलैला. ऑगस्ट, हे बघ तिथे खाली सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. टाळ्या. काय हे काय म्हणजे इथं बघ वगैरे हा का. हा बघा इथं संडे मंडे सगळे वार दिले बघ. इथं संडे, रविवार, सोमवार, कुठे मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. आपण आलोय कधी इथं रविवारी. हा रविवारी आलेले आम्ही बरं का, म्हणून शाळा बंद आहे. माझं स्वराज पण आईची शाळा बघतोय, एवढं छोटच आहे. स्वराज सुद्धा बघत आहे. आणि इथं कधी शनिवारचं बघा काय लिहिलंय बघू. वार्ता फलक. हा शनिवारचं वाचू. सुविचार लिहिलंय बघा मस्त पैकी. राजश्रीच्या शाळेमध्ये काय सुविचार लिहिलंय बघा. विद्यार्थी हा ज्ञान सागरात पोहणारा राजहंस पक्षी आहे. वा किती छान लिहिलंय बघा. सुविचार मस्त एकदम. दिनविशेष. अजून दिनविशेष लिहिले. अजून काय बातमी. सामान्य ज्ञान. रायगड किल्ल्याच्या परिसरात असणारी निजामपूर ग्रामपंचायतीचे नाव बदलून रायगडवाडी ग्रामपंचायत असे करण्यात आले आहे. हा. बघा म्हणजे किती छान उदाहरण आहे बघा. इथं बघा, इकडे बघा. म्हणजे बातमी जी असेल ना महत्वाची घडलेली महत्त्वाची बातमी, कारण की ही ऐतिहासिक बातमी आहे की बाबा मुलांना एका शिकण्यासाठी. गावाचं नाव रायगड म्हणून ठेवलेलं आहे, ग्रामपंचायतचं नाव वगैरे. हे म्हणजे महत्वाची बातमी आहे आणि सगळ्या मुलांनी वाचावं म्हणून इथं लिहून ठेवलेली आहे ना. सामान्य ज्ञान पण आहे बघा इथं. महाराष्ट्रात तांबे सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यात सापडते. श्रमाचे महत्व, कष्टाचे महत्व असं लिहिलंय. हा बघा इथे लिहिलंय बघा. इथं हा वर्ग असेल माझा. नाही इथं माहिती दिलेली आहे बघा ह्या शाळेची. शैक्षणिक संकुल वडगाव पीर EY फाउंडेशन यांच्या सहकार्याने. हा EY फाउंडेशन यांच्या सहकार्याने ही शाळेचं जीर्णोद्धार झालेलं आहे. जीर्णोद्धार म्हणजे काय, नूतनीकरण झालेलं आहे. नूतनीकरण. कामाचा एकूण खर्च 3, 4, 5, 6 म्हणजे 8,75,000 आणि लोक सहभागाची रक्कम 1.5 लाख रुपये आणि काम पूर्ण झालेली दिनांक 2020 मध्ये शाळा झालेली आहे. हो म्हणजे आमचं लग्न झालं तेव्हा 3 फेब्रुवारी 2020 या शाळेचं बांधकाम नवीन पद्धतीने करण्यात आलेलं आहे. स्वच्छ गाव सुंदर गाव. आणि खरंच म्हणजे इथं आता काय केलं माहिती का, कचरा कुंडीसाठी बाबाचं घर आहे ना, तिथं असं चौकोनी बॉक्स तयार केलं सिमेंटेड आहे. नाही पण इथे कचरा वगैरे खडत हा नाही. स्वच्छ आहे गाव. बघितलं तुम्ही आजूबाजूला कुठे नाही दिसणार. खूप स्वच्छ आहे. मला पण खूप आवडली. राजश्रीची शाळा खूप छान आहे. आणि इकडे बघा संगणक कक्ष पण आहे ह्या साईडला. मस्त आहे. मुलांना सगळं शिकण्यासाठी. आणि इथे बघा भारताचा नकाशा पण लावलेला आहे. हो सगळी गावं वगैरे. म्हणजे त्या शाळेची ज्या भिंती आहे त्याच्यामध्ये प्रत्येक भिंतीमध्ये काही ना काही शिकण्यासारखं आहे. सुविचार वगैरे असतील, पाडे आहेत, बारागडी आहेत, म्हणजे सगळ्या काही गोष्टी अशा शिकण्यासारख्या आहेत इथं सगळ्या भिंतींवरती. आणि साईडने सुद्धा तुम्हाला ही जी भिंत दिसते बघा समोर, तिकडे पण सुविचार वगैरे लिहिलेत. आता आपण असं जाऊ घर तिकडं. तर नाही वाजवता येणार त्याला. बघा पहिली शाळा सुटायची आणि भरायची अशी घंटा वाजवली जायची है ना. हा पहिलं सगळं जुनं मस्त होतं. सगळ्या जुन्या आठवणी छान होत्या. आई का चाललं बघा. आईची शाळा आहे बाळा है ना. तर या ठिकाणी राजश्रीचा वर्ग होता. आता तो पाडलेला आहे म्हणजे ती बोलत होती या ठिकाणी होता वर्ग म्हणून. आता दुसरा बांधले. आता नवीन 2020 साली बांधलेली आहे शाळा. नवीन काम केलेलं आहे. तर कोणत्या कोणत्या शिक्षकांचा मार खाला होता तू. हा कोणत्या कोणत्या शिक्षकांचा मार खाला होता. मार नाही खाल्ला कधी. खरं सांग खरं सांग. हा एक पण छोटी नाही खाली. इथे ह्या शाळेत म्हणजे ती इथले शिक्षक मारित नव्हते वाटतं. नाही पण मी तुम्हाला सांगितलं ना इथे मी लई हुशार होते तसं पाहिलं. हा अच्छा. आणि गुन्हे पण होते लई. मठ्ठ झाले. बरं ओरडा कोणत्या शिक्षकांचा खाला. ओरडा
मला ना नाव नाही आठवत. बरं ठीक आहे. कशावरून ओरडा खालीला ते आठवते का? असं अभ्यास मला गणित कच्च होतं ना माझं. हा गणित वगैरे नाही जमलं की बरं बरं, ते अजूनही दिसतंय गणितीचं कच्चच आहे. अजून आहेच. पाठीमागं तुम्हाला विचारलं होतं लोखंड जड का कापूस जड, हिने लोखंड जड सांगितलं होतं. त्याच्यावरूनच तुम्ही लक्षात घ्या, लहानपणापासूनच हिचं गणित कच्च आहे, त्याच्यामुळे काही जास्त अपेक्षा ठेवायची काही हे नाही. त्याच्यामुळे बोलले नाही गणितामध्ये, तेवढं ज्ञान येतंय मला. गणितामध्ये त्याच्यामुळेच बोलणी खाली असणार आहे मॅडम. अजून कशाची बोलणी खाली होती? मम्मीचं पण मार मग त्याच्यामुळेच खाल्लेलं आहे. बापरे, मम्मीचं पण मार खाल्लाय का? वा. ती मला गणित शिकवायची आवाज बाकी अरे पण मम्मीने सुद्धा चुकीचं उत्तर दिलं म्हणजे लोखंड जड आहे, मम्मी सुद्धा म्हणलेली. असं नाही पण ती हुशार आहे. तिला कसं पण तोंडी हिशोब विचारू दुसरा. अच्छा ओके चला. तर अशी आहे राजश्रीची शाळा. बघा किती छान आहे का नाही सगळं. बघा इकडं त्या साईडला बघा, बॅक साईडला मस्त आहे का नाही. आणि बाय माग माझ्या पाठी दिसत असेल सगळं पटांगण आहे बघा मस्त पैकी. प्रार्थना वगैरे सगळ्या काही. आणि इथे ना आम्हाला प्यायचं पाणी असायचं हापशाला. हा आणि ना असं भांडणं म्हणजे एक मैत्रीण आहे ना माझ्या असं नाही का, एक मैत्रीण अशी जळायची माझ्यावरती लहानपणी. हा नाही काजळाची माहिती हुशार होती, सगळ्या शाळेपुढे तू असत म्हणूनच आहे ना. ती स्पर्धा होती, एक स्पर्धा होती की बाबा माझ्यापेक्षा छान कोणीच नाही किंवा श्रेष्ठ कोणीच नाही असं. आणि मी जरा वेगळ्या गावची ना. हा नाही असं थोडंफार वाटतं पण बाकीच्या मग माझ्या सपोर्टला बरेच जणी होता. हा ना. आता त्या नाही येत त्याला. आणि मग इथं पाणी पिण्याची काही आठवण आहे का तुझी? आठवण म्हणजे असंच आम्ही मग शाळा सुटल्यानंतर नाही का जेवणाचं वगैरे इथे येऊन बसायचो, पाणी प्यायचो. डब्बा पण असेल ना, भाताचा डबा वगैरे. हा एक जण हापसायचं आणि एक जण पाणी ओंजळीत असं प्यायचं. बाटल्या बिटल्या काय आम्ही आणत नसायचं नाही का बरोबर. बरोबर. आणि अशी मेहंदीच्या झाडाचं मला माहित नाही हीच कधी अशी ती मेहंदी वाटत बसायचो. हा माहिती, लाल लाल असं गोल असायचं त्याला हे असं होतं मेहंदी टाईप. पानांची. अच्छा चला. कसं वाटलं शाळेत येऊन? मला लई भारी वाटलं. आता तुम्हाला विचारते तुम्हाला कसं वाटलं? नाही मला तर मस्त, मला खूप छान शाळा खूप आवडली मला राजश्रीची. मस्त आहे बघा ना शाळा किती छान आहे. अजून पण वातावरण एकदम भारी प्रसन्न. गावाकडले म्हणजे एकदम मस्त शाळा बनवली, एकदम छान. मला तर खूप आवडली, सुंदर आहे शाळा. चला पडशील जर का आली. नाही पडणार. हा फिट अँड फाईन आहे ना, फिट अँड फाईन आहे. चला अजून माझा भाऊ तर बोलतो तर बारीकच बाळ. आता निघालोय. आता गेटची कडी लावून घेऊ आपण, मागाशी उघडली होती ना. अजून लाव, कुलूप लाव मस्त पैकी. बघा आम्ही आलो तेव्हा कडी उघडली होती, आता परत लावून चाललोय. चला वैतागला बसा, वैतागला वाचाला. गाडी नको वाटते तर आम्हाला. का बरं? उमदाळ्यागत होतं म्हणून ना. येऊ का मी? पाय जातो मी. बाय पाय हा मला लई कस तरी होते गाडीत. मी जाते पाय गेले. स्वराज त्याचे बाबा आणि मामा गेले गाडीत भूर. कशी वाटली मग माझी शाळा नक्की सांगा. खूप सुंदर झाली. मला म्हणजे असं पाहून मन तृप्त झालं माझं पण. आणि भारी वाटलं मला माझ्या शाळेत आलेलं आणि ह्यांना माझी शाळा दाखवली. खरंच खूप छान शाळा आहे राजश्रीची. आणि यांच्या बर्थडे साठी माझी शाळा दाखवली आहे. जुनी असती तर अजूनच छान वाटलं. म्हणजे राजश्रीने माझ्या बर्थडेच्या दिवशी मला शाळा दाखवायला घेऊन आलेली आहे तिची. खूप छान. स्वराजनी पण पहिल्यांदाच पाहिली माझी. हे का नाही आईची शाळा, तुला पण शाळेत यायचं ना आता. चला झाल्यावरती त्याला सांगायला भारी वाटेल. माझी शाळा तुला घेऊन गेलेलो इथं. लहानपणी स्वराजला मी घेऊन आलतो इकडे, स्वराजला सांगायला होईल. आणि कसं वाटतं आमचा ब्लॉग नक्की सांगा. आणि असेच कंटिन्यू ब्लॉग बघत जा. तुमच्यासाठी नवीन काहीतरी घेऊन येत जाऊ आम्ही. चला बाय बाय. बाय बाय.